महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 12वीच्या परीक्षेची सुरुवात झाली आहे। कॉपीमुक्त करण्यासाठी अभियान राबवले जात असून कॉपी रोखण्यासाठी परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केला जात आहे। भरारी पथकासह अनेक यंत्रणा राबवल्या जात असताना जळगाव जिल्ह्यात परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त अभियानाला गालबोट लागले असून धरणगाव येथील परीक्षा केंद्रावर 2 विद्यार्थी कॉपी करताना आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करून त्यांना डिबार करण्यात आले आहे। 11 फेब्रुवारीपासून 12वीची परीक्षा सुरू झाली आहे। जिल्ह्यात 81 केंद्रांमधून 47,667 विद्यार्थी 12वीची परीक्षा देत आहेत। 12वीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पहिल्याच इंग्रजी पेपरला धरणगाव येथील केंद्र क्रमांक 795 वर माध्यमिक शिक्षण अधिकारी यांच्या पथकाला 2 विद्यार्थी कॉपी करताना आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली।